आव लाय पाटील, तुम्ही इथं हाय वय? आव आम्ही पार सकाळच्या धरणत तुम्हासनीच हुडकतो या, आणि तुम्ही मात्र इथं बसलाय वय? हे मावळे सकाळपासून आपल्याला का हुडकताय हे लाय पाटलांच्या काही ध्यानातच येत नव्हतं. लाय पाटील चमकले आणि घाबऱ्या घुबऱ्या सुरात त्यांनी विचारलं, का झालं? मावळ्यांनी उत्तर दिलं, आव लाय पाटील, तुम्हासनी रायगडावरून बलावणं आलं या. प्रत्यक्ष महाराजांनी बलावणं धाडलं या. लगोलग दरबाराला टाकोटाक हजर व्हावं अशी आज्ञा हाय तुम्हासनी. चला पहिल्या झूट आटपा बेगी बेगी. लाय पाटील तर एकदम गोंधळून गेले होते. त्यांनी पुन्हा विचारलं, आणि मना का बोलावलं महाराजनी? यावर ते भालदार कडक स्वरात म्हणाले, ते आता आमासनी काय ठाव नाही, पण लगोलग लाय कोली पाटलासनी रायगडावर धाडून द्या अशी एकदम कडक आज्ञा हाय महाराजांची. प्रत्यक्ष महाराजांची आज्ञा हाय आणि आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. मित्रांनो, 1676 सालच्या ऑगस्ट महिन्यातली ही गोष्ट आहे. सकाळची वेळ होती आणि तसं दिवस उजाडून बराच वेळ झालेला होता. पण ढगाळ वातावरणामुळं आणि पावसाळ्यातल्या दिवसांमुळं ऊन बिलकुल जाणवतच नव्हतं. समुद्राच्या लाटा नियमितपणे उचंबळत होत्या आणि समुद्री खारा वारा सुसू करून वाहत होता. पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी बाहेर एका खडकावर बसून अगदी शून्य नजरेनं लायपाटील सोनकोळी त्या निळ्याशार अथांग दर्याकडे पाहत होते. त्यांचं मन खिन्न झालं होतं, विषण्ण झालं होतं. जसं आकाश ढगांनी झाकोळलं गेलेलं होतं, तसंच लायपाटलांचं मनही अतीव निराशेनं दाटून आलं होतं. चिडचिड उद्विग्नतेनं लायपाटलांना घेरलेलं होतं. त्यांचं काळीज दुःखानं अगदी जड झालेलं होतं. गेल्या 2-3 दिवसांपासून झोप नावाची गोष्ट लायपाटलांच्या ओळखीतही नव्हती. अन्न पाणी अगदी कशातही लक्ष लागत नव्हतं. एवढी निराशा उदासीनता लायपाटलांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात कधीही अनुभवलेलीच नव्हती. मागच्या 2-1 वर्षांतल्या घटना लायपाटलांच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रफितीसारख्या फिरत होत्या. लायपाटील सोनकोळी म्हणजे चुने कोळवाडी आणि दादर कोळवाड कसबा चेऊल इथले पारंपरिक पाटील होते. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही पाटीलकी त्यांच्या घराण्यात वंश परंपरेनं चालत आलेली होती. आरमारी सैनिकी कारकिर्दीची मोठी परंपरा त्यांच्या घराण्याला लाभलेली होती. हा लायकोळी पाटील म्हणजे मनाचाही मोठा राजा माणूस होता. कोळ्यांची पोरं या पाटलावर अगदी आपला जीव ओवाळून टाकत होती. निळाशार दर्या म्हणजे लाय पाटलांसारखी दुसरी आईच होती. एखाद्या लहान मुलानं आपल्या आईच्या मांडीवर आणि अंगा खांद्यावर अगदी हसत हसत खेळावं, तसंच लाय पाटील समुद्रावर खेळायचे. निळाशार समुद्र म्हणजे लाय पाटलांचं जीवनच होतं. मागच्या 1.5-2 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी कासाबेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधला होता. राक्षसी आणि हैवानी मुरुड जंजिरेकरांच्या जंजिऱ्यापासून वायव्य दिशेला सुमारे 4 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा स्वराज्याचा किल्ला कासाबेटावर मोठ्या दिमाखात उभा होता. महाराजांनी त्याला मोठ्या कष्टानं खडा केला होता. समुद्राच्या पश्चिम आणि उत्तर दिशेकडून जंजिरेकर सिद्धींच्या हालचालीला पायबंद घालणे, सिद्धीला जरबेत ठेवणे अशी अत्यंत महत्वाची कामगिरी ह्याच पद्मदुर्ग किल्ल्यावर होती. पद्मदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार त्यावेळी सुभानजी मोहिते हवालदार हे होते. तर पद्मदुर्गाजवळच्या स्वराज्याच्या नौदलाच्या आरमाराची धुरा ही सुभानजी खराडे सरनौबत यांच्या खांद्यावर होती. तर पद्मदुर्गाच्या महसुली आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी ही मल्हार नारायण सबनीस कारकून यांच्यावर होती. पद्मदुर्गाच्या हवालदारांना पद्मदुर्गाच्या रात्रीच्या गस्तीसाठी, जंजिरेकर सिद्ध्यांची हेरगिरी करण्यासाठी आणि समुद्रावर जागता पहारा ठेवण्यासाठी काही जिगरबाज आणि धडाडीच्या साहसी कर्तबगार तरुणांची गरज होती. मुरुड जंजिऱ्याच्या परिसरात या जंजिरेकर सिद्ध्यांची इतकी भयानक दहशत होती की कुणी सिद्ध्यांविरुद्ध काहीही करायला लवकर तयारच नव्हतं. नरक म्हणजे कसा असतो याचं पृथ्वीवरचं जितं जागतं उदाहरण म्हणजे मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांचं शासन होतं. यांचा सगळ्यात मोठा उद्योग होता तो लहान मुलांना आणि सुंदर स्त्रियांना पकडून त्यांना दुसरीकडं गुलाम म्हणून विकणं. सैतानी सिद्ध्यांच्या राजवटीत दया, माया, कायदे, कानून असे शब्द काही नव्हतेच.
कुणाचा नुसता संशय जरी आला तरी त्याचे हातपाय बांधायचे आणि मग त्याला पोत्यात घालून समुद्रात फेकून द्यायचं. असं साधं सरळ सोप्पं गणित होतं. जिवंत माणसांची चामडी बोकडासारखी सोलून वर त्याच्या जखमांवर मीठ चोपडून त्या माणसाला भयंकर वेदनांनी तडफडताना पाहणं म्हणजे सिद्ध्यांना फार आनंद होता. छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी लोकांचे हातपाय तोडायची शिक्षा मुरुड जंजिरेकर सिद्धी करायचे. बरं, क्रौर्याच्या बाबतीत हे सिद्धी फार सेक्युलर होते. क्रौर्य करताना ते आपला परका असा भेदभाव बिलकुल बाळगत नसायचे. अगदी दुसरा सिद्धी असेल किंवा स्वतःचा सख्खा भाऊ, बाप किंवा मुलगा जरी असला आणि तो आपल्या विरुद्ध गेला आहे असा नुसता संशय जरी आला तरी त्याला भयंकर छळ करून ते ठार मारायचे. संशयाला कुठल्याही प्रकारे जागाच नको अशी ह्या सिद्ध्यांची वागणूक होती. कुठल्याही माणसाचा जर संशय आला तर त्या घरातल्या लहान मुलांना आणि तरुण स्त्रियांना गुलाम म्हणून विकण्यासाठी पकडायचं आणि उरलेल्या सगळ्या कुटुंबाची अगदी सरसकट कत्तल करून टाकायची, असं त्यांचं सरळ सरळ गणित होतं. त्यामुळंच ह्या जंजिरेकर सिद्धीच्या विरुद्ध जाऊन स्वराज्याच्या ह्या पद्मदुर्गाच्या कामगिरीवर रुजू व्हायला राजापूर परिसरातले लोक बिलकुल राजी नव्हते. पण तेवढ्यात पद्मदुर्गाच्या हवालदारांना चौळ कसब्यातल्या चुने कोळवाडीच्या सोनकोळी पाटलांची आणि त्यांच्या तरुण उमद्या निधड्या छातीच्या लाय किंवा लाहे पाटील या 20-22 वर्षांच्या मुलाबाबत माहिती कळाली. हा लाय पाटील आपल्या मित्रांसोबत होडी घेऊन पार खोल समुद्रात मैलोन मैल हिंडत बसायचा. प्रचंड खवळलेल्या समुद्रात होडी अगदी हसत हसत घालायचा. समुद्राच्या डोंगरा एवढ्या लाटांशी हसत हसत खेळत बसायचा. एखाद्या पट्टीच्या घोडेस्वरानं भरधाव वेगानं दौडणाऱ्या घोड्यावर उभं राहून नाचून कसरती करण्याची किमया करावी तसंच लाय पाटील समुद्रात होडीसोबत करायचे. लाय पाटलांची होडी म्हणजे त्यांचा समुद्री घोडाच होता. समुद्राचं लेकरू, त्याला समुद्राची बिलकुल भीती नव्हती. ह्या 20-22 वर्षांच्या मुलामध्ये नेतृत्व गुणही प्रचंड होते. कोळवाडीतली आणि चौल दादर परिसरातली 5-50 कोळ्यांची तरुण मुलं ही लाय पाटलाला आपला आदर्श मानत होती, आपला नेता मानत होती. लाय पाटील हा मनाचा एक राजा माणूस होता. मधाच्या पोळ्याभोवती मधमाशा घोंगाव्यात तशी कोळीवाड्यातली पोरं लाय पाटलांच्या अवतीभोवती गोळा व्हायची. मग हवालदार सुभानजी मोहितेंनी लाय पाटलांच्या वडिलांना आणि लाय पाटलांना आदरानं बोलावणं धाडलं आणि स्वराज्याच्या सेवेत तुम्ही रुजू व्हाल का असं मोठ्या प्रेमानं विचारलं. तरुण लाय पाटील तर अगदी हरकून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कहाण्या ऐकतच ते लहानचे मोठे झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदा तरी या डोळ्यांना दर्शन व्हावं ही आयुष्यातली सर्वात मोठी त्यांची इच्छा होती. आभाळ जणू ठेंगणं झालं होतं. पद्मदुर्गाच्या आरमाराची मोठी कामगिरी लाय पाटलांवर सोपवली गेली होती. लाय पाटलांनी आपल्या सगळ्या चाहत्यांना म्हणजे कोळीवाड्यातल्या 5-50-100 मुलांना साहेब सेवेत म्हणजे सरकारी नोकरीत रुजू करून घेतलं आणि लाय पाटलांची आपल्या पोरांसोबत स्वराज्याची सेवा सुरू झाली. धाडसी लाय पाटील आणि त्यांच्या तरुण कोळ्यांच्या पोरांची सेना समुद्रावर छोट्या छोट्या होड्या घेऊन अगदी मुक्त संचार करू लागली. जंजिरेकर सिद्धी, मुंबईकर इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मुघल, विजापूरची आदिलशाही अशा सत्तांच्या आरमारी हालचालींची अगदी बारीक सारीक माहिती लगोलगीनं स्वराज्यांच्या गुप्तहेरांकडं आणि तिथून थेट रायगडावर महाराजांकडं लगबगीनं पोहोचवू लागली. या लाय पाटलांच्या पोरांच्या नजरेतून समुद्रावरची कुठलीही बारीक सारीक हालचालही चुकणं शक्यच नव्हतं. बरं, लाय पाटील आणि त्यांच्या कोळ्यांच्या पोरांना समुद्राची अगदी बारीक सारीक खडानखडा माहिती होती. अगदी मध्यरात्री ते आपल्या होड्या घेऊन मुरुड जंजिरेकर सिद्ध्याच्या जंजिऱ्याजवळ जायचे. तिथल्या पहारेकऱ्यांच्या नजरा चुकून पार तटालाच आपल्या छोट्या छोट्या होड्या भिडवायचे. सगळ्या जंजिऱ्याला घिरट्या घालून परत पद्मदुर्गाकडे जायचे. लाय पाटील आणि त्यांच्या धाडसी कोळी पोरांना मुरुड जंजिऱ्याचा अगदी दगडन दगड पाठ झाला होता. मुरुड जंजिऱ्याचा समुद्री किल्ला म्हणजे सिद्ध्यांचा अभेद्य आणि मुख्य आधार होता. तिथली कलाल बांगडी तोप म्हणजे दुश्मनांची कर्दनकाळ होती. मुरुड जंजिरा किल्ला जिंकणं म्हणजे ही एक निव्वळ अशक्य गोष्ट आहे असं इंग्रज, पोर्तुगीज, मराठे, फ्रेंच, मुघल, डच, डॅनिश, विजापूरची आदिलशाही असं सगळ्यांचं अगदी ठाम मत होतं. पण एकमेव
लायकोळी पाटील हा असा माणूस होता की त्याला पूर्ण विश्वास नव्हे पूर्ण खात्री होती की जंजिरा हा अभेद्य नाही. जर आपण अगदी व्यवस्थित योजना आखली तर केवळ 400-500 माणसं सुद्धा जंजिऱ्याला सहज ताब्यात घेऊ शकतील. आणि मित्रांनो, लायकोळी पाटलांचा हा विश्वास अगदीच अनाठाई किंवा खोटा बिलकुल नव्हता. स्वतः लायकोळी पाटलांनी कितीतरी वेळा मध्यरात्री आपला समुद्री घोडा म्हणजे आपली होडी जंजिऱ्याभोवती शेकडो वेळा नाचवली होती. तटावरच्या तोफांची स्थिती, बंदूकधारी पहारेकऱ्यांच्या जागा आणि पहारेकऱ्यांच्या बदलीच्या वेळांची त्यांना अगदी अचूक माहिती होती. जंजिऱ्याच्या कमजोर जागा कुठल्या हे त्यांनी अचूक हेरलेलं होतं. त्या काळी जर पृथ्वी तलावर मुरुड जंजिऱ्याचा समुद्री किल्ला जिंकून देऊ शकणारा कुणी एखादा माणूस होता तर तो केवळ 20-22 वर्षांचा हा लाय पाटील कोळीच होता. कारण समुद्राचा त्यांचा लहानपणापासूनचा अभ्यास होता आणि मुरुड जंजिऱ्याचा अगदी जवळून केलेला 2 वर्षांचा अभ्यास त्या पाठीमागं होता. 1676 सालच्या पावसाळ्यामध्ये स्वराज्याचे पेशवा मोरोपंत पिंगळे आपली 10,000ची मोठी स्वराज्याची फौज घेऊन राजापूर परिसरात उतरले होते. जंजिरेकर सिद्ध्यांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठी मोहीम काढली होती. जंजिरेकर सिद्ध्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं असाच निर्धार महाराजांनी आणि पेशवा मोरोपंत पिंगळेंनी केलेला होता. लायकोळी पाटलाला ही संधी म्हणजे परमेश्वराची मोठी कृपा वाटली होती. जंजिऱ्यावर भगवा फडकवून मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांच्या नारकीय जुलमी राजवटीपासून हा सगळा भूभाग मुक्त करण्याची ही एक फार मोठी नामी संधी होती. स्वराज्याच्या या महत्वाकांक्षी मोहिमेच्या निमित्तानं पेशवा मोरोपंत पिंगळे पद्मदुर्गावरही आले होते. तिथल्या व्यवस्थेची आणि जंजिरा किल्ल्याची ते माहिती घेत होते. आणि त्यावेळी लाय पाटलांनी त्यांना एकांतात आपण जंजिऱ्याचा केलेला 2 वर्षांचा अभ्यास, जंजिरा किल्ल्याच्या कमजोऱ्या आणि आपली योजना समजावून सांगितली. आणि पेशवा मोरोपंतांना ह्या तरुण लायकोळी पाटलाची योजना फार पसंत पडली. आणि मग लाय पाटलांनी मोरोपंतांना सांगितलं की मी आणि माझी पोरं मध्यरात्री जंजिऱ्याच्या तटाला भिडून दोरखंडांनी बनवलेल्या शिड्या जंजिऱ्याच्या तटाला लावतो. आमची 4-2 पोरं कपारींचा आधार घेऊन जंजिऱ्याच्या तटबंदीवर वानरासारखी सरासरा चढू शकतात. आम्ही या अगोदर मध्यरात्री असे प्रकार 2-4 वेळा केले आहेत. आमची पोरं सरासरा तटावर चढली होती आणि पहारेकरी तिथं येण्याच्या आत तटावरून खाली उतरून होडीत बसून पसारही झाली होती. मोठी जहाजं जंजिऱ्याच्या तटबंदीजवळ आणणं शक्य नाही, कारण ती लगेच नजरेत येतात. पण एकदम छोट्या छोट्या 1-2 माणसांच्या संख्येनं होड्या तिथं आणणं शक्य आहे. आणि मग योजना ठरली. या योजनेनुसार 400-500 उमदे मावळे अगोदर पद्मदुर्गात आणून ठेवायचे. मध्यरात्री अगोदर सगळ्यात पुढे जाऊन लाय पाटील आणि त्यांच्या 5-50 कोळी पोरांनी जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीला शिड्या लावायच्या. आणि ह्या पोरांच्या मार्गदर्शनाखाली 400-500 मावळ्यांनी छोट्या छोट्या होड्यांमधून जंजिऱ्याच्या तटाला भिडायचं. शिड्यांच्या मदतीनं मावळ्यांनी तटावर चढायचं आणि जंजिऱ्याची मुख्य ताकद म्हणजे त्यावर असलेल्या 3 हैवानी राक्षसी तोफा कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कासम ह्या अगोदर ताब्यात घ्यायच्या. ह्या तोफांवर एकदा कब्जा मिळवला किंवा ह्या तोफा एकदाच्या निकामी केल्या म्हणजे सिद्धी लुळा पांगळा बांधणार होता. आणि त्यानंतर स्वराज्याच्या मुख्य आरमारानं सगळीकडून जोरदार हल्ला जंजिऱ्यावर चढवायचा आणि जंजिरा किल्ला सर करायचा. अशी सगळी ही योजना होती. पेशवा मोरोपंत पिंगळेंनी या योजनेसाठी अगदी जय्यत तयारीही सुरू केली होती. आता मुरुड जंजिऱ्यावर भगवा झेंडा फडकणारच असा पूर्ण विश्वास लाय पाटलांना होता. आणि मोहिमेच्या मध्यरात्रीची वेळ आली. लाय पाटलांची उत्साही कोळी पोरं अगदी सजून धजून नटून थटून तयार झाली होती. प्रत्येकानं आपल्या कमरेला तलवारही लटकवलेली होती. आणि सगळ्या होड्यांची पूजा केली गेली. शंभू महादेवाला आणि कुलदैवतेला वंदन करून दर्याला मोहिमेचा नारळ वाहिला गेला. आणि लाय पाटलांनी होडीवर डोकं ठेवून तिला वंदन केलं. लाय पाटलांनी आपला उजवा पाय होडीत टाकला आणि मोहिमेला सुरुवात झाली. पद्मदुर्गावरून सपासप वल्ले मारत ह्या 5-25 छोट्याशा होड्या सर्पाकार वळण घेत वेगानं जंजिरा किल्ल्याच्या दिशेनं पळू लागल्या. या समुद्राच्या पुत्रांना अंधाराची आणि समुद्राची भीती नव्हतीच.
हा त्यांचा रस्ता अगदी नेहमीचा पायाखालचा रस्ता होता. सिद्धीकडून पकडले जाण्याची किंवा स्वतःच्या मृत्यूचीही त्यांना बिलकुल भीती किंवा पर्वा नव्हती. त्या डुचमळणाऱ्या 5-25 होड्या समुद्राच्या लाटांवर सवार होऊन जंजिऱ्याकडे सुसाट वेगानं सापासारख्या सळसळत पळत होत्या आणि अगदी थोड्याच वेळात त्या जंजिऱ्याच्या तटाला हा हा म्हणता भिडल्या सुद्धा. या सगळ्या 5-25 होड्या जंजिऱ्याच्या वेगवेगळ्या भागात ठरलेल्या ठिकाणीच लागलेल्या होत्या. त्यानंतर 2-4 चपळ पोरांनी तत्परता दाखवत दोरखंडाच्या शिड्या आपल्या पाठीवर मारल्या आणि वानरासारखी चपळता दाखवत ती पोरं मध्यरात्री तटबंदीवर कपाऱ्यांचा आधार घेत सरासरा चढली. पहारेकऱ्यांचं लक्ष कमी असायचं अशा जागा त्यांना पुरेपूर माहिती होत्या. त्याच जागी योग्य प्रकारे शिड्या लटकवल्या गेल्या. सगळी कोळ्यांची पोरं अतिशय उत्साही होती आणि चुळबुळत आपल्या कमरेला लटकणाऱ्या तलवारींना हात लावत होती. लढण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. आता फक्त बाकीचे मावळे येण्याची आणि लढाईला तोंड फुटण्याची ते वाट पाहत होते. लाय पाटलांच्या पोरांनी आपलं काम अतिशय चोख बजावलं होतं. यानंतर स्वतः लाय पाटलांनी दुरून दुरून जंजिऱ्याभोवती एक वेढा घातला. खुणेचे सांकेतिक आवाज करून पोरांनी शिड्या पक्क्या बसवल्या आहेत, सगळं ठीकठाक आहे याची पक्की खात्री करून घेतली आणि मोठ्या आतुरतेनं लाय पाटील ते बाकीचे सगळे मावळे येण्याची वाट पाहू लागले. पण मित्रांनो, दुर्दैवानं ह्या जंजिऱ्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेत कुठल्या लष्करी अडचणी आल्या होत्या हे इतिहासाला माहीत नाही. पण मुख्य आरमार आणि बिनीचे मावळे यांचा वेळेवर संपर्क आणि समन्वय झाला नव्हता हेच मुख्य कारण असावं. पण महाराष्ट्राच्या दुर्दैवानं जंजिऱ्याजवळ त्या रात्री मावळे काही पोहोचूच शकले नव्हते. अत्यंत अस्वस्थ झालेल्या लाय पाटलांनी पार अगदी पहाटेपर्यंत मावळे येण्याची वाट पाहिली. पण स्वराज्याचं आरमार किंवा मावळे येण्याची कुठलीही लक्षणं त्यांना दिसली नाहीत. सगळी पोरं फारच अस्वस्थ आणि निराश झाली होती. अगदी दिवस उजाडायची वेळ जवळ आली तेव्हा आता माघारी जाणं हे भागच होतं. पण लावलेल्या शिड्या जर सिद्धीच्या पहारेकऱ्यांनी सकाळी पाहिल्या असत्या तर त्यांना ही सगळी योजना कळून आली असती आणि भविष्यात ह्या मार्गानं जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा रस्ताच बंद होऊन गेला असता. हे लाय पाटलांनी त्वरित ओळखलं. म्हणून लाय पाटलांनी अगदी जीवावर उदार होऊन आपल्या पोरांना त्या शिड्या परत काढून त्यांचा मागमूसही मागं न ठेवण्याचा आदेश दिला. लाय पाटलांची पोरं म्हणजे त्यांच्या शब्दाखातर स्वतःचा जीवही अगदी हसत हसत देणारी होती. अगदी पहाटेच्या वेळी उजाडण्या अगोदर ती कोळ्यांची पोरं वानरासारखी सरसर पुन्हा तटबंदीवर चढली. त्यांनी आपल्या जीवावरचा फार मोठा धोका पुन्हा एकदा पत्करला होता. त्या पोरांनी तटबंदीच्या शिड्या परत सोडल्या. तिथं कुठलाही पुरावा किंवा शिड्यांचा मागमूस मागं राहिला नाही याची पूर्ण खात्री करून ते परत खाली आले आणि आपल्या होड्यान बसून उजाडायच्या वेळी पद्मदुर्गाकडे परत निघाले सुद्धा. पण येताना अतिशय उत्साही आणि आनंदी असलेले ते सगळेजण जाताना मात्र अगदी संत गतीनं आणि उदास मनानं परत चाललेले होते. स्वतःचा जीव वाचल्याचा आनंद कुणालाही नव्हता. एक वेळ जीव गेला असता तरी चालला असतं, पण जंजिऱ्यावर भगवा फडकला पाहिजे होता असं प्रत्येकाचं स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी नाईलाजानं मोहीम रद्द करावी लागल्याची फार मोठी खंत आणि फार मोठी दिलगिरी पेशवा मोरोपंतांनी लाय पाटलांजवळ व्यक्त केली होती. पण लायकोळी पाटलांचे डोळे मात्र पाण्यानं डबडबलेले होते. त्यांचं एक मोठं स्वप्न चक्काचूर झालेलं होतं. जंजिरा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकताना लाय पाटलांना डोळे भरून पाहायचा होता, पण ते काही त्यांच्या नशिबात नव्हतं. आणि मग त्या दिवसापासून लाय पाटील गप्प गप्प राहू लागलेले होते. त्यांना ना धड झोप येत होती ना खाण्यापिण्यात त्यांचं लक्ष होतं. पद्मदुर्गाच्या तटबंदी बाहेर असणाऱ्या खडकांवर बसून दिवसभर जंजिरा किल्ल्याच्या दिशेनं ते टक लावून बघत राहायचे आणि गेल्या 7-8 दिवसांपासून त्यांचा हा क्रम तसाच चालू होता. आजही ते तसेच शून्य अवस्थेत बसलेले होते आणि तेवढ्यात लाय पाटलांना 2-3 भालदार मावळे त्यांच्याच दिशेनं येताना दिसले. लाय पाटलांना पाहून एका मावळ्यानं त्यांना आवाज दिला, "आव लाय पाटील, तुम्ही इथं हाय वय? आव आम्ही पार सकाळच्या धरणत तुम्हासनीच हुडकतो या आणि तुम्ही मात्र इथं बसलाय वय?" हे मावळे सकाळपासून आपल्याला का हुडकताय हे लाय पाटलांच्या काही ध्यानातच येत नव्हतं. लाय पाटील चमकले आणि घाबऱ्या घुबऱ्या सुरात त्यांनी विचारलं, का झालं?" मावळ्यांनी उत्तर दिलं, "आव लाय पाटील, तुम्हासनी रायगडावरून बलावणं आलं या. प्रत्यक्ष महाराजांनी बलावणं धाडलं या. लगोलग दरबाराला टाकोटाक हजर व्हावं अशी आज्ञा हाय तुम्हासनी.
चला पहिल्या झूट आटपा बेगी बेगी. लाय पाटील तर एकदम गोंधळून गेले होते. त्यांनी पुन्हा विचारलं, आणि मना का बोलवलं महाराजनी? यावर ते भालदार कडक स्वरात म्हणाले, ते आता आमासनी काय ठाव नाही, पण लगोलग लाय कोली पाटलासनी रायगडावर धाडून द्या अशी एकदम कडक आज्ञा हाय महाराजांची. प्रत्यक्ष महाराजांची आज्ञा हाय आणि आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. हे मावळ्यांचं बोलणं ऐकून लाय पाटलांच्या मनामध्ये अनेक संमिश्र भावना उत्पन्न झाल्या होत्या. आपल्याला रायगडावर कशाला बोलावलंय हे काही लाय पाटलांच्या अजिबात ध्यानात येतच नव्हतं. जर एखादी मोहीम अयशस्वी झाली तर जंजिरेकर सिद्धी अयशस्वी लोकांना भयंकर कडक शिक्षा करायचे हे त्यांना माहीत होतं. जंजिरेकर सिद्धी अपयशी लोकांना पोत्यात घालून समुद्रात बुडवायचे किंवा तोफेच्या तोंडी सगळ्यांसमोर द्यायचे. महाराज तसं काही तर आपल्याबरोबर करणार नाही ना, अशी भीती त्यांना क्षणभर वाटली. पण महाराजांबद्दल त्यांना तसा विश्वास होता. नाही, आपले महाराज फार चांगले आहेत, ते असं काही करणार नाहीत, आपल्याला ते शिक्षा देणार नाही. फार तर फार आपली चांगली खरडपट्टी काढतील, आपली उलट हजेरी घेतील. पण महाराजांना आपण छाती ठोकपणे सांगू, महाराज माझा काय दोष नाही. बाकीचं माणूस येलावर नाही आलं, मी अगदी फार दिवस उजाडेस्तवर वाट पाहिली. मी निर्दोष आहे, कोणतंही दिव्य करायला मी तयार आहे. आई एकविरा आणि शंभू महादेवाची शपथ, मी माझं साहेब खाम अगदी चोख बजावलंय असं मी महाराजांना छाती ठोकपणे सांगेन. महाराज सगळं जाणतात, मी त्यांचा गैरसमज नक्कीच दूर करू शकेन. एकीकडे अशी खरडपट्टी निघण्याची भीती होती, पण दुसरीकडे मात्र आपल्याला आता रायगडाचा भव्य दरबार पाहायला मिळणार. ज्याला लोक शंकराचा प्रत्यक्ष अवतार मानतात अशा देवरूपी महाराजांना प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहायला मिळणार, याबद्दल लाय पाटलांना आनंदही होता. जाऊ दे, काढी नका महाराज माझी खरडपट्टी, सुनावे नका मला काही बोल, पण महाराज माझ्याशी स्वतः बोलणार. माझं भाग्य थोर आहे. म्हणून लाय पाटलांना दुसरीकडे आनंदही खूप झाला होता. आणि मग लाय पाटील लगबगीनं आवरून त्या भालदारांसोबत रायगडाकडे निघाले होते. लाय पाटलांना असं वाटलं होतं की महाराजांचा आपल्याबद्दल गैरसमज झाला आहे आणि आता हे महाराजांचे भालदार मावळे आपल्या दंडाला काढण्या लावून कैद करून आपल्याला रायगडावर नेतील. पण त्यांच्या समजुतीनुसार तसं काहीच घडलं नाही. उलट मोठ्या आदरानं घोड्यावर बसवून लाय पाटलांच्या खाण्यापिण्याची अत्यंत उत्तम व्यवस्था करत त्यांना रायगडावर नेलं जात होतं. त्यावेळी पद्मदुर्गचे हवालदार सुभानजी मोहिते, पद्मदुर्गाच्या आरमाराचे सरनौबत सुभानजी खराडे आणि कारकून मल्हार नारायण समनीस हेही त्यांच्या सोबत होते. स्वराज्याची राजधानी रायगडावर आल्यावर ते मराठी पातशाहीचं समृद्ध वैभव, तिथल्या भरलेल्या नटलेल्या बाजारपेठा, तिथली सुंदर कायदे व्यवस्था, शिस्त, श्रीमंती पाहून लाय पाटलांचा ऊर अगदी अभिमानानं भरून आला. अगदी डोळे विस्पारून, डोळे फाडून फाडून लाय पाटील रायगडाची दौलत पाहत होते. ते सगळं सौंदर्य नजरेत साठवत होते. समुद्रावरचे लाय पाटील पहिल्यांदाच हे सगळं पाहत होते. हे सगळं त्यांच्याकरता एखाद्या स्वप्नासारखं, चित्रासारखंच होतं. लाय पाटलांच्या राहण्याची व्यवस्था रायगडावरच्या विश्रामगृहात केली गेली होती. त्यांची दुसऱ्या दिवशी महाराजांसमोर दरबारात हजर होण्याची वेळ ठरलेली होती. आदल्या दिवशी एका वकिलानं येऊन महाराजांच्या दरबाराचे नियम, कायदे कानून त्यांना समजावून सांगितले आणि त्यानंतर त्यांना नवी कोरी भरजरी वस्त्र आणि नवं पागोटही देण्यात आलं. ही सुंदर रेशमी चमचमती कापड घालून आणि नवं कोरं पागोट घालून आपण महाराजांना सामोरं जाणार, या विचारानंच लाय पाटील अगदी भारावून गेले होते. ते हवेतच फिरत होते. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच उसून लाय पाटलांची विश्रामगृहात चुळबुळ चाललेली होती आणि दरबारातून लाय पाटलांना बोलवण्यात आलं. डोळे विस्पारून विस्पारून अवतीभोवती पाहत लाय पाटलांनी महाराजांच्या दरबारात प्रवेश केला. दरबाराच्या मध्यभागी 32 मण चमचमणाऱ्या सोन्याच्या सिंहासनावर मराठी दौलतीचा बादशहा महाराजा बसलेला होता. महाराजांच्या चर्येवर सस्मित, प्रसन्न आणि शांततेचे भाव होते. सगळा दरबार अत्यंत सजवलेला आणि फार वैभवशाली होता. बुजलेल्या लाय पाटलांनी महाराजांना अगदी श्रद्धेनं, अदबीनं लवून मुजरा केला. आपल्या जन्माचं सार्थक झालं आहे असंच त्यांना वाटलं. लाय पाटलांसोबत यावेळी हवालदार, कारकून आणि पद्मदुर्गाचे सरनौबतही होते. मुजरा करून झाल्यानंतर ह्या चौघांच्या कार्याची थोडक्यात ओळख पेशवा मोरोपंतांनी उभं राहून महाराजांना आणि दरबाराला करून दिली. यामध्ये मोरोपंतांनी विशेष असा उल्लेख मध्यरात्री जंजिऱ्याला शिड्या लावणाऱ्या लाय पाटलांचा केला होता. महाराजांनी ह्या चौघांकडे बघूनही प्रसन्न स्मित हास्य केलं. महाराज आपल्याकडे बघून हसले
आणि लाय पाटलांना अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. त्यांचं अंग अंग मोहरून गेलं. मग महाराज प्रसन्न मुद्रेनं म्हणाले, साहेब कामावर ऐसे कार्य केले म्हणून तुम्हा सर्वांस पालक्या, हुदे, रुमाल, दिवट्या बुदल्या वस्त्र देणे आहे. लाय पाटील यांनी जंजिऱ्या शिड्या लावले, तयास भोयासकट पालखीचा मान देणे. मित्रांनो, पालखी सकट भोयांचा मान म्हणजे ही काही त्या काळात छोटी गोष्ट नव्हती. एका पालखीसाठी साधारणतः 5 ते 11 भुई लागायचे आणि याशिवाय पालखी म्हणजे नुसतीच पालखी मिळत नव्हती. आज एखाद्या कलेक्टर किंवा महत्वाच्या सरकारी अधिकाऱ्याला जसं सरकारी बंगला, सरकारी गाडी, सरकारी नोकर आणि त्या प्रमाणात सरकारी पगारही दिला जातो, तसंच त्या काळी पालखीच्या मानाबाबत होतं. पालखीच्या भोयांसकट मान म्हणजे त्या सगळ्या भोयांचा, माणसांचा पालखीचा पगार सरकार देणार. पालखीच्या खर्चासाठी त्या माणसाला आपला पालखीचा दर्जा राखण्यासाठी त्या हिशोबानं महसुली पदही दिलं जाणार होतं. पालखीच्या दर्जाप्रमाणे वार्षिक उत्पन्न अगदी नियमितपणे त्या व्यक्तीला मिळत राहील याची काळजी स्वतः सरकार घेणार होतं. पण समुद्राच्या लेकराला, लाय पाटलांना हे काहीच माहीत नव्हतं. पद्मदुर्गाचे हवालदार, सरनौबत आणि कारकून या पालखीच्या मिळालेल्या मानामुळे फार खुश झाले होते. पण लाय पाटलांचा चेहरा मात्र खरकन उतरला होता. ते फार नाराज झाले होते. दर्याच्या लेकराला जमिनीवर चालणाऱ्या पालखीचं काय काम? उलटी घरात अडचण होणार आणि भोयांना का ठेवायचं आणि भोयांना पालखी उचलायला लावून आपण त्यात आयतं का बसायचं आणि आपण का आपल्या पायांनी फिरू शकत नाही? आपले पाय शाबूत आहेत की? चाणाक्ष महाराजांनी लाय पाटलांचा पडलेला चेहरा, त्यांची नाराजगी चटकन ओळखली आणि मोठ्या प्रेमानं महाराजांनी लाय पाटलांना विचारलं, काय झालं लाय पाटील? तुम्हास काय हवे? तुम्हास हे पसंत दिसत नाही? यावर चाचरत लाय पाटील म्हणाले, महाराज, आम्ही दर्याचा माणूस, पालखीचं करू? मांज पाय साबूत हाय, भोयाचा काम नाही, मना पालखी नको, मना बुई नको. आणि दरबार चपापला. या साध्या भोळ्या लाय पाटलाला पालखीचा भोयांसकट मान म्हणजे किती मोठा सन्मान असतो, काय फायदे असतात हेही ठाऊक नव्हतं. आणि नकळत का होईना, त्याच्या अज्ञानातून का होईना, महाराजांचा त्यानं केलेला हा अवमान होता. राजाचं बक्षीस नाकारणं हा राजाचा अपमान होता हे या साध्या भोळ्या पाटलाला माहीतच नव्हतं. आता महाराज लाय पाटलांवर रागावणार असंच सगळ्या दरबाराला वाटलं होतं. पण ते महाराज होते. लाय पाटलांचं मन ते जाणत होते. महाराजांनी ह्यावेळी मोरोपंतांकडे पाहिलं. लाय पाटलांचा हा साधेपणा आणि भोळेपणा पाहून मोरोपंतही स्तब्ध झाले होते. सगळा दरबार चिडीचूप झाला होता, स्तब्ध होता. मग महाराजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली, गलबत बांधून त्या गलबताचे नाव पालखी ठेवून या लाय पाटील यांचे स्वाधीन करणे, या सुद्धा त्यांची छेत्री व निशाण देणे, कुलाबा प्रांतांशी सर पाटीलकी देणे. म्हणजे काय तर पाटलांना जमिनीवरची पालखी नको होती, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी एक खास गलबत बांधून आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवून ते पूर्ण गलबत लाय पाटलांना देण्याचा आदेश मोरोपंतांना दिला होता. पाण्यावर नाचणारी शानदार पालखी महाराजांनी लाय पाटलांना, समुद्राच्या लेकराला खास बनवून दिली होती. यासोबतच त्यांनी लाय पाटलाला छत्री आणि निशाणाचा मान दिला होता. म्हणजे भोयासकट पालखीपेक्षाही हा जास्त मोठा मान होता. लायकोळी पाटील म्हणजे आता कित्येक अनेक पाटलांवरचे पाटील म्हणजे सरपाटील बनले होते. हे एक सन्मानाचं फार मोठं महसुली सरकारी पद होतं, जे महाराजांनी त्यांना सन्मानानं बहाल केलं होतं. पूर्ण कुलाबा कसब्याचे ते आता सरपाटील बनले होते. महाराजांचं ते सुंदर बक्षीस ऐकून लाय पाटलांचा मगाशी कोमजलेला चेहरा आता एखाद्या टवटवीत फुलासारखा फुलून आला. त्यांचे डोळे चमकू लागले, चेहऱ्यावर हसू पसरलं आणि त्यांनी अगदी आदरानं, उत्साहानं महाराजांना पुन्हा एकदा मुजरा केला. लायकोळी पाटील आता लायकोळी सरपाटील झाले होते. सरपाटलांनी सुमारे 10 वर्ष स्वराज्याच्या नौदलाची सेवा केली. स्वराज्याचं अत्यंत प्रबळ नौदली ठाणं म्हणून कुलाबा जे पुढे आलं ते हेच लाय पाटलांच्या काळात आलं. लाय पाटलानंतर त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे बाले पाटील उर्फ बाल पाटील यांना सरपाटीलकी देण्यात आली. कुलाब्याचे सरपाटील बाल पाटील बरेच वर्ष होते. मित्रांनो, आजही लाय पाटलांचे काही वारस हे जहाज आणि नौकानयन व्यवसायात आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही त्यांनी आपल्या जहाजाचं नाव पालखी हेच कायम ठेवलं आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला
भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.